विक्रांत, मोनिका नीट खायला लागली का रे? हो, मीच सूप भरवलं तिला आणि तिने घेतलं सुद्धा. आणि मला तिच्या खाण्याची जास्त चिंता होती. आणि ते जर सुरू झालं असेल तर आता काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आज मानसी लवकर गेली का? हो, तिचं एक काम होतं. पण म्हणजे परत येणार आहे का? नाही, ती आज परत नाही येणार. का, काही प्रॉब्लेम? म्हणजे आजी आजोबा बरे आहेत ना? हो हो, नाही, ती सलीलला भेटायला गेली, घरी नाही गेली. त्याला भेटायला गेली म्हणजे आपण एक्सपेक्ट पण नाही करायला पाहिजे. हो, ते खरंच आहे म्हणा. नाही, नाहीतर मी तिला मोनिका जवळ बस म्हणून सांगणार होते. नाही, मी बसेन ना. ठीक आहे, मी बाळाकडे बघून येते. मॅम, ते मिसेस भावेना जरा अनइझी फील होत आहे. ठीक आहे, तुझा. ओके. तू थांबत मी पहा. किती ठिकाणी तू एकटाच नाचणार आहे? म्हणून मानसी हवी होती. पण ठीक आहे, मी मिसेस भावेना पाहून येते. तू मोनिका आणि बाळाला सांभाळ. ओके. घे. काय झालंय विक्रांत? कुणाला? कोर्स तुला. मला काहीच नाही. का? नक्की? हो. तू फारच सॅड आणि अपसेट वाटतोयस म्हणून विचारलं. सॅड अजिबातच नाही. हे बघ मोनिका, मला सकाळपासून इतकी कामं आहेत की मला सॅड व्हायला सुद्धा वेळ नाहीये. मी असंच विचारलं. अजून तरी नवरा आहेस ना तू माझा. काळजी वाटते तुझ्याबद्दल. सगळे गेले तुला एकटं टाकून. एकटं? मोनिका, मी कधीच एकटा नसतो. इथे हॉस्पिटलचा स्टाफ नेहमी असतो, कळलं? तू एकटा वाटतोयस म्हणून विचारते. मी एकटा नाहीये. ओके? ऑफ कोर्स, दॅट्स राईट. तू कसं एकटा असशील म्हणा. जो माणूस डिवोर्स मागतो तो कधीच एकटा नसतो ना. कुठला उपाय? तू आजींना फोन कर. मानसी, मी आत्ताच तुला सांगितलं ना. मी काय सांगते ते ऐक. तू आजींना फोन कर आणि सांग की बाळंतपणानंतर काही दिवस ताईला तिच्या माहेरी राहू द्या. आणि आजी माझं काय ऐकेल? कारण ही फक्त तुझी इच्छा नाहीये, माझ्या आजी आजोबांची सुद्धा हीच इच्छा आहे. मी ओळखते माझ्या आजी आजोबांना. कसं आहे ना, तुमच्या घरी ताई कधी घरी येणार असं वातावरण आहे. प्रचंड उत्साह आहे. पण माझ्या आजी आजोबांना सुद्धा हेच वाटतंय की ताईने घरी यावं. खरंच? हो. फक्त सगळ्यांच्या उत्साहाखाली ते दबून गेले. जर तू त्यांच्या इच्छेला तुझी इच्छा म्हटलंस तर मला नाही वाटत तुझ्या आजी नकार देतील. आणि तू वाईट नको वाटून घेऊस विक्रांत. कारण तू ताईला टाळतोयस असं नाहीये, तर तू आजी आजोबांची इच्छा पूर्ण करतोय. मी आलोच. मग मॅडम, पुढचं प्लॅनिंग? सासर, मी तेच सांगायला आलोय, ही चूक करू नका. म्हणजे? तिथे जाण्यात धोका आहे.
ते माझं सासर आहे. धोका कसला? म्हणजे पहा, तुम्ही तिथं गेलात आणि बाळाला सासरकडच्यांचा लळा लागला तर तेच तर मला हवंय. व्हॉट? वकील साहेब, जर कायदेशीर मार्गाने गोष्टी सुटत नसतील तर अजून एक मार्ग असतो आणि तो म्हणजे भावना. मॅडम, ही फिलॉसॉफी झाली. पण त्याच फिलॉसॉफीचा जर आपल्या फायद्यासाठी वापर होऊ शकत असेल तर काय हरकत आहे? पण मॅडम, वकील साहेब, माझं सासर हे माझं क्रेडिट कार्ड आहे आणि ते मला मिळवायलाच हवं. रादर मला ते अजिबात गमवायचं नाहीये आणि त्यासाठी माझी मुलगी हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा मार्ग आहे. सो आय एम रिअली सॉरी, पण ही संधी मी अजिबात सोडणार नाही. म्हणजे मी डिवोर्स पेपर्सवर साईन केले असले तरी मी सहजासहजी डिवोर्स देणार नाही. म्हणून तुझा चहा पिऊन झाला की सांग. या 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 गीता, जरा बघ आज सूर्य कुठनं उगवला ते. पश्चिमेकडून का रे? काकी तू काय साथ देतेस त्याला? आपण घरी आलो नाही म्हणून आपल्याला भेटायला आलाय हॉस्पिटल मधून, हो ना? दादा, ए ये, काय म्हणतोस? कसा आहेस तू? आधी सांग बाळ कुठे आहे? मी सांगतो तुला, इतकी घाई काय आहे? मला काही माहित नाही. आधी सांग बाळ कधी येणार आहे? हे बघ, तुला बाळासोबत खेळायचंय की नाही? हो. बाळ जरी इथे नाही आलं ना तरी मी तुला बाळाकडे घेऊन जाणार. ये बाळाकडे जाणार. चल आता तयार हो पटकन, जा 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 जा. बरं, आर्यनचं ठीक आहे. मला सांग, तू अचानक कसं आलास हॉस्पिटल मधून? एक्झॅक्टली, म्हणजे मला असं वाटलं होतं की तू मोनिकाला घेऊन आलायस आम्हाला सरप्राईज देण्यासाठी. अरे हो, आज डिस्चार्ज मिळणार होता ना? हो, बरं झालं तू आलास. मला ना एक तयारी करायची, एक सरप्राईज द्यायचंय. गीता, एक काम कर, तू मधु काका, नानू मामा, आर्यन, अथर्व सगळ्यांना सांग. विक्रांत, किती वेळ लागेल अंदाजे? काका मी आलोच. हा, अरे किती वेळ लागेल ते तर सांग. मी फक्त आजीला भेटून येतो. ओके? अरे हो, पण मोनिका कधी अरे मावळला सूर्य. या चहा. ये आता बघ, हे असे छोटे छोटे कपडे दिवसभर घरात दिसायला लागतील. बरं, कशी आहे ती आणि किती वाजता निघते? आजी, मला थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो, पण विक्रांत, हे तुझं बोलतो ना, म्हणजे कसं बोलू, कसं सांगू, ही जी मनातल्या मनात बोलणारी माणसं असतात ना, ती मला आवडत नाही बघ. जे आहे ते सरळ सरळ सांगावं. सांग. आजी, मी मोनिकाला इथे आणत नाहीये. का? कारण मला असं वाटतं की काही दिवस तिने तिकडच्या घरी राहावं. असं रे काय करतोस? हे तिच्या आजी आजोबांना पण वाटत होतं, पण मी सांगितलं आमची पणती पहिली आमच्या घरी येणार, मग तुम्ही तिला घेऊन जा. अगं पण आजी, एक सांगू का? हा. हे बघ, मोनिका इथे येईल, आपल्याला बाळाचा लळा लागेल, पण तिच्या आजी आजोबांनाही असंच वाटत असेल ना की तिने काही दिवस तरी घरी यावं. आणि शिवाय तिकडच्या सगळ्या लोकांना वाटत असेल आपण बाळ पाहावं, त्याला खेळवावं. आणि तसंही शेवटी आयुष्यभर ती इथेच असणार आहे ना नंतर. मस्त कंडवलं विक्रांतने मला. माझं सगळं प्लॅनिंग फसलं. आता माझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे, घरी गेल्या गेल्या आजींना बोलवून घ्यायचं. आजी, तुम्ही तू माझी सारखी आठवण काढत होतीस ना, मला उचक्या लागत होत्या. म्हटलं इथे येऊन उभं राहावं आणि तुला सरप्राईज द्यावं.